दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राहुल गांधी यांची सुद्धा भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन जे होणार आहे त्याला सुद्धा त्यांची उपस्थिती असेल। तर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा दिल्लीत गाठीभेटी झाल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली होती। मोदी आणि शिंदेंमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली अशी ही माहिती समोर येते आहे। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। दुसरीकडे काल एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतलेल्या होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली होती। तर मिळालेल्या माहितीनुसार मोदी आणि शिंदे यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली अशी ही माहिती समोर येते आहे। तर आज जी इंडिया आघाडीची बैठक होती त्या बैठकीला उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर ते राहुल गांधी यांचीही भेट घेतील। राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन केलं गेलेलं आहे। त्याही ठिकाणी उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे। दिल्लीमध्ये ठाकरेंच्या भेटीचा सिलसिला सुरू आहे आणि ही आपण दृश्य बघू शकतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, काय सध्याच्या अपडेट्स या संदर्भातल्या? सध्या उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यापूर्वी ते त्यांच्या खासदारांशी या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळत आहे। संजय राऊत यांच्या घरी ही चर्चा सुरू आहे। जर आपण पाहिलं तर या चर्चेमध्ये प्रियंका चतुर्वेदी आहेत, त्यानंतर अनिल देसाई आहेत, संजय राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकार परिषदेला या ठिकाणी येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आजच्या त्यांच्या ज्या बैठका आहेत त्या संदर्भामध्ये देखील खास करून शिवसेनेची स्ट्रॅटर्जी जी आहे ती ठरवली जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळं सर्व खासदारांशी चर्चा करून उद्धव ठाकरे हे आज मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। त्यामुळे त्या अगोदर शिवसेनेची स्वतःची एक रणनीती या ठिकाणी तयार केली जात असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी साधारण 1 ते 1.5 तास जे आहे समोरच्या या ग्लास हाऊसमध्ये चर्चा केलेली आहे। अरविंद सावंत, संजय राऊत, अनिल देसाई, त्याचबरोबर प्रियंका चतुर्वेदी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज महाराष्ट्राच्या सह देशातील निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भात 1:30 वाजता राहुल गांधी हे पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्या पत्रकार परिषदेच्या अगोदर दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील कथितरित्या मतदार घोटाळ्याच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे काही बोलतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण बिहारमध्ये देखील विरोधकांचा आरोप आहे की अशाच पद्धतीने घोटाळा सुरू आहे। तिसरा मुद्दा जर अलीकडे पाहिलं तर ऑपरेशन सिंदूर बद्दल आहे। चौथा मुद्दा म्हणून जर आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ सुरू आहे राजकीय पक्षांमध्ये खास करून सरकारमध्ये त्या संदर्भात ते दिल्लीतून काही भाष्य करतात का हे सगळे मुद्दे आहेत। त्याचबरोबर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये शिवसेनेचा कोणी उमेदवार देण्याची शक्यता आहे का किंवा इंडिया आघाडीचा कोण उमेदवार असेल या संदर्भात चाचपणी जी आहे या ठिकाणी या खासदारांशी सध्या सुरू आहे। जर मराठी उमेदवार आला एनडीएने दिला तर त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मराठी भाषेसह इतर भाषांचा जो प्रादेशिक भाषावाद आहे या संदर्भात उद्धव ठाकरे काय चर्चा करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळं आजची जी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेला एक वेगळं महत्त्व या निमित्ताने प्राप्त होतं। पत्रकार परिषदेतून ते काय बोलतात, काय मुद्दे उपस्थित करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेला।